नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र मीडिया नेटवर्कमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, जसं की माहीत आहे आपल्याला की पंचायत राजमधील सर्वात खालच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत असं म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारिणी समिती देखील म्हणतात. आपल्याला माहीत आहे की लोकांनी निवडून दिलेले जे सदस्य असतात यांची मुदत 5 वर्षाची असते. ग्रामपंचायतमधील सदस्य हे लोकांनी निवडून दिलेले असतात. ग्रामपंचायतचा कालावधी 5 वर्षे इतका असतो. मुदतीपूर्वी ग्रामपंचायत विसर्जित किंवा बरखास्त केली जाऊ शकते. घटनेने तिला एक कायदेशीर अधिकार दिलेले आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायतीचे मुदतीपूर्वी विसर्जन कसे केले जाऊ शकते किंवा कशी बरखास्त केली जाते याची माहिती आपण घेणार आहोत. ग्रामपंचायतीचे विसर्जन. ग्रामपंचायत विसर्जित होण्याची कारणे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 145 अन्वये ग्रामपंचायतीचा निर्धारित असलेला 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण होण्या अगोदरच पुढील कारणांसाठी ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्याचा अधिकार राज्य शासनास कायद्याने दिलेला आहे. एखादी ग्रामपंचायत आपल्या अधिकार मर्यादांचे उल्लंघन करीत असेल किंवा अधिकाराचा दुरुपयोग करीत असेल, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमान्वये तिला घालून दिलेली कर्तव्ये पार पाडण्यास ती सक्षम नसेल किंवा ती कसूर करीत असेल, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 124 अन्वये निर्देशित केलेले कर म्हणजेच टॅक्स बसविण्यात किंवा वसूल करण्यात ती कसूर करीत असेल, किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या आदेशांची ती दुराग्रहाने अवज्ञा करीत असेल, या अधिनियमाखालील लेख्यांची लेखापरीक्षा किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या किंवा कामाच्या निरीक्षणासंबंधी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा कोणताही सक्षम प्राधिकारी किंवा राज्य शासन यांनी दिलेल्या आदेशांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असेल, एखाद्या ग्रामपंचायतमधील सदस्यांच्या एकूण संख्येच्या निम्म्याहून अधिक जागा रिकाम्या झाल्या असतील तर राज्य शासन शासकीय राजपत्रातील आदेशान्वये अशा ग्रामपंचायत विसर्जित करू शकते. परंतु या पोटकलमाच्या तरतुदी जेथे सरपंच कलम 30 मधील 1 अ नुसार थेट निवडून आला असेल अशा ग्रामपंचायतीच्या संबंधित लागू होणार नाही. वरीलपैकी कोणत्याही कारणास्तव एखादी ग्रामपंचायत दोषी आहे असे राज्य शासनाचे मत तयार झाले असेल तर राज्य शासन जिल्हा परिषदेशी विचार विनिमय करून अशा ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकते. परंतु कोणत्याही ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्यापूर्वी राज्य शासनाने तिला आपले स्पष्टीकरण किंवा आपली बाजू मांडण्याची संधी देणे आवश्यक असते. ग्रामपंचायत विसर्जित करण्याचे आणखी काही कारणे. त्यातील एक म्हणजे पहिला, जेव्हा एखाद्या ग्रामपंचायतीच्या कालावधीत त्या गावाच्या सीमांत फेरफार केले जातात तेव्हा विभागीय आयुक्त लेखी आदेशाद्वारे त्या ग्रामपंचायतीचे विसर्जन करू शकतो. अशा प्रकारे ज्या गावची ग्रामपंचायत विसर्जित केली गेली असेल त्या गावासाठी ग्रामपंचायतीची फेररचना केली जाते किंवा नव्याने ग्रामपंचायत स्थापन केली जाते. दुसरं, एखादे क्षेत्र गाव म्हणून असण्याचे बंद झाल्यावर त्या गावच्या ग्रामपंचायतीचे विसर्जन केले जाते. धरण किंवा अन्य काही प्रकल्पामुळे अनेक गावांचे पुनर्वसन करणे आवश्यक ठरते. अशा वेळी गावच्या सीमा बदलल्यामुळे किंवा ते क्षेत्र गाव म्हणून असण्याचे बंद झाल्यामुळे तेथील ग्रामपंचायती त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्या अगोदरच विसर्जित होत असत. परंतु 17 जून 2003च्या अध्यादेशानुसार अशी ग्रामपंचायत आता विसर्जित न होता पुनर्वसित गावात तिचा 5 वर्षाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहू शकतात. ग्रामपंचायत विसर्जनाचे परिणाम. 1. ग्रामपंचायत विसर्जनाच्या आदेशात नमूद केलेल्या तारखेपासून त्या ग्रामपंचायती सर्व सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना आपली पदे सोडावी लागतात. 2. विसर्जनाच्या कालावधीत राज्य शासनाकडून वेळोवेळी ज्या व्यक्तींची नियुक्ती केली जाते अशा व्यक्ती त्या ग्रामपंचायतीच्या सर्व अधिकारांचा वापर करतात व तिची कर्तव्ये पार पाडतात. 3. विसर्जनाच्या कालावधीत त्या ग्रामपंचायतीची सर्व मालमत्ता राज्य शासनाच्या अधीन होत.
आता शेवटचा मुद्दा म्हणजे विसर्जित ग्रामपंचायतीची निवडणूक. अधिनियमातील वरील तरतुदींच्या अंतर्गत ग्रामपंचायतीचे विसर्जन करण्यात आले असेल तर तिच्या विसर्जनाच्या तारखेपासून 6 महिन्यांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्या ग्रामपंचायतीची नव्याने निवडणूक घेणे बंधनकारक असते. तथापि अशा निवडणुकीनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा विसर्जित ग्रामपंचायतीच्या उर्वरित कार्यकाल इतका असतो. म्हणजे विसर्जित ग्रामपंचायतीचे विसर्जन झाले नसते तर ती पुढे जितक्या कालावधीपुरती अस्तित्वात राहिली असती तितक्याच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतीचा कार्यकाल असतो.